हे तर मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये, नवीन ब्लॉगमध्ये. चला तर मग आज आहे मकर संक्रांत आणि आज दिवसभरात काय काय होते हे तुम्हाला दाखवतो. मकर संक्रांतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला मित्राला, सगळ्याला, सर्वांना. चला तर मग बघूच आजचा ब्लॉग कसा राहतो. सर्वप्रथम मला तर जायचं आहे आता पहिले पोहे आणण्यासाठी. तर आम्ही पार्सल आणणार आहे, ते तुम्हाला लगेच दाखवतो. तुम्ही पण मकर संक्रांतीच्या दिवशी काय काय करतात ते नक्की सांगा. मला तर पहिले गावाकडे जायचं आहे, थोडं सामान वगैरे घेऊन जायचं होतं. त्यासाठी माझा दिवस कसा जातो काय नाही ते तुम्हाला तर दाखवणारच आहे. पण तुमचा दिवस कसा जातो ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मित्रांनो, मी जाते सध्या पोहे आणण्यासाठी. बघूच पार्सल भेटतेत का कसे. पोहे घेतलेले एक पार्सल आणि जाते सध्या घरी. हे तर मित्रांनो, मी झालेलो रेडी गावाकडे जाण्यासाठी. जाताना थोडं सामान वगैरे घेऊन नंतर जाऊ गावाकडे. ह्या इथं मी आता बॅग बी केलेली रेडी आणि थोड्या वेळात आता लगेच निघणार आहे घरी जाण्यासाठी. चला तर मग ह्या ब्लॉगला तुम्ही कंटिन्यू करीत राहा. हे तर मित्रांनो, निघालेले घरी जाण्यासाठी आलेलो आहे ऑटो. हे तर मित्रांनो, थांबलेलो इथं बसची वाट बघत आणि बस कधी येते काय माहिती. मकर संक्रांत असल्यामुळे गर्दा बी खूप आहे. बसवर बस यायला किती टाईम लागते काय माहिती. बघू बसला वाट लागते किती वेळ लागतो. तुमच्या घरी काय बनलं मकर संक्रांतीला ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. आणि तिळगुळ खाल्लाच नाही ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटू मग थोड्या वेळानंतर. बसमध्ये आहे आणि परभणीच्या जवळ आलेलोच आहे मित्रांनो. 2च मिनिटात आपण पोहोचणार आहेत परभणीजवळ. इथं बॅग बी आहे, एकदम पाठीमागं बसलेले. गाडीमध्ये होता करता कोण नाही. चला तर भेटूत मग तुम्हाला परभणीला उतरल्याच्या नंतर. डायरेक्ट जातो आता रूमला भेटू तुम्हाला. चला ठीक आहे, भेटू. मित्रांनो, पोहोचलेलो आहे. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तर भेटूया एका अशाच प्रकारे नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद मित्रांनो.